नुसार अवलंबून आहे. मधल्या पायऱ्या मला काही माहित नाही. तुमची गती कशी आहे, तुमची साधना कशी आहे, एक चित्त कसं आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. मध्ये किती वेळ लागू शकतो, पण आचार विचारात देव येणं, मला असं वाटतं ज्या दिवशी आपण एखाद्या पंथाचे अनुयायी होतो समजावून घ्यायचं आपल्या आचार विचारात देव आला, आणि तो सुद्धा फार भाग्याचा क्षण असतो. कारण बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हा तो क्षण आहे की आवड निर्माण झाली. पण चित्तात देव येणं ही फारच दूरची अवस्था आहे, ही फार टोकाची शेवटची अवस्था आहे. मी गुरु महाराजांच्याच मुखातून ऐकलं होतं. महाराज म्हणाले देव अंगात येणं सोपं आहे पण चित्तात येणं अवघड आहे, असं विधान त्यांनी एकदा केलं. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले होते अंगातला देव निघून जातो हा त्याच्यातला दोष आहे, आणि चित्तातला देव पुन्हा कधीही जात नाही हा त्याच्यातला गुण आहे. हा त्यातला गुण चित्तातला देव जातो. आणि म्हणून आपल्यामध्ये असंख्य असे साधक आहे, भाविक आहे, स्त्री पुरुष आहे, तरुण आहे की ज्यांना खरोखर देव आवडतो. मग परिस्थिती कोणतीही आली तरी ते देव सोडत नाही, नीती सोडत नाही, भक्ती सोडत नाही. परिस्थिती कोणती येऊ द्या, परिस्थिती अनुकूल हो प्रतिकूल हो. पांडवांना राज्य नव्हतं तरी कृष्ण सोबतच होता, त्याचं भजन होतं, आणि राज्य मिळालं तरी कृष्ण भक्ती त्यांची कायम होती. तुकोबाराय म्हणतात ते खरं आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल सुखा सोबत आहे आणि दुःखातही विठ्ठल सोबत आहे. अशी जर व्यक्तिमत्व तुम्हाला दिसली समजावून घ्यायचं यांच्या चित्तात देव आहे. अन्यथा सुखात देवधर्म, पण जर वारंवार दुःख येऊ लागलं तर काही लोक म्हणतात देव करून सुद्धा काही भलं होत नाही. मी नेहमीच म्हणत असतो की काही लोकांच्या प्रतिक्रिया, प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशा असतात. काही लोक म्हणतात देव करता खेळ लागला, काही म्हणतात देवाला आमचं पाहवलं नाही, काही म्हणतात देव आमच्या हातपाय धुवून मागं लागला. असे हे सगळे वाक्य आपल्याला अधूनमधून कानावर पडतात. आणि मग या लोकांची भक्ती किती कमकुवत आहे, किती वरवरची आहे हे आपल्या ध्यानात. आता देव कोणाच्या मागे कशाला लागेल, त्याला काही दुसरं काम नाही का? तो देव आहे, आणि जो देव आहे तो मोठा आहे, आणि मोठा हा मागे उभं राहण्यात शोभतो, मागे लागण्यात शोभत नाही. मोठेपणच नाही ते. मोठा कोणाला म्हणावा, तो मागे उभा राहिला, तो साथ दिली पाहिजे, खंबीरपणे उभा राहिला पाहिजे, हे मोठेपण. आणि म्हणून देव मोठा आहे, तो मागे कसा लागेल? तुमच्या माझ्यासारख्याने अशी समजूत करून घेणं म्हणजे काय? एक तर म्हणाला देवाला आमचं पाहवलं नाही, तर आता मी त्याच्यावर भाष्य असं करत असतो, देवापेक्षा याचं चांगलं चाललं होतं आणि मग देव जळत होता म्हणून देवाला पाहवलं. मला असं वाटतं असं काही असू शकत नाही. आपली भक्ती उथळ असते, आपली भक्ती वरवरची असते, आणि म्हणून आपल्याला मनासारखं घडलं तर देव बरा वाटतो, आणि मनाविरुद्ध घडायला लागलं. पण तुकोबारायांसारखे असे क्वचित भक्त असतात की दिवाळा निघालं तरीही ते देवाला दोष देत नाही आणि दैवालाही दोष देत नाही. बरे झाले देवा निघाले,
तरी आपली ही भक्ती तुकोबारायांचं जवळ तरी जाते का? आणि म्हणून सुख में सुमिरण दुख में सुमिरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरण करे तो दुःख काहे को होय. आपण सुख दुःखात समान राहत नाही आणि म्हणूनच आपली अंतःकरण वृत्ती वेगळी ठरते. मला असं वाटतं की हा परमार्थ चित्तापर्यंत पोहोचला पाहिजे आणि परमार्थ नुसता अंगात राहून उपयोग नाही. म्हणून देव अंगात येतो न येतो हे एक वेगळं शास्त्र आहे. एकाशी मी विधान केलं, येतोय तो खरा येतोय की वेगळीच काही भावना त्याला आपण देव येणं म्हणतो. हा एक स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय होऊ शकेल की ती काही मानसिक भावना आहे की काय, आणि कदाचित खरंही असू शकेल. आपल्याला तो अनुभव नाही तर आपण त्याच्यावर भाष्य करणं उचित होणारच नाही. आणि म्हणून देव अंगात येतो हे खरं की खोटं मला माहित नाही, पण गुरु महाराज म्हणाले होते ते देव अंगात आलेला तो निघून जातो हे मात्र निघून जातो, तो थांबत नाही ना. अंगात आलेला देव 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास, रट्टे खाण्याची जास्त तयारी असेल तर पाऊण तास, त्या क्षमतेवर अवलंबून आहे. ती क्षमता देव किती वेळ सांभाळायचा अंगात हे ज्या त्या भक्ताच्या क्षमतेवर अवलंबून आहे. विठाला चित्तात आलेला देव. हो, सुरदासांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. सुरदास महाराज या गावातून दुसऱ्या गावाला काही भजन संकीर्तनासाठी चाललेले. सुरदास नावातच आपल्या ध्यानात आलं की दिसत नाही. बिल्वमंगल हे त्यांचं पूर्व नाव आहे, पूर्वाश्रमीचं. परंतु या डोळ्यांनीच घात केलाय आणि हेच मला प्रपंचाकडे ओढून नेतात. डोळेच नको म्हणून कृष्ण भक्तीसाठी डोळे फोडून घेतले आणि कृष्ण भक्ती करू लागले. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा नको, हरे राम हरे कृष्ण. सदैव सदैव त्या चिंतनामध्ये राहणं ते पसंत करू. आणि मग एक दिवस असं जंगलामध्ये जात असताना रस्ता चुकला. गावाकडे जायचं, या गावातून त्या गावाकडे जायचं. खोल डोंगर दरीच्या दिशेनं ते निघून गेले आणि आता अशा स्थळावर आले की 4-2 पावलं चालले तर पडतील खाली. तेवढ्यात कुणीतरी एक लहान बालक पळत आलं आणि सुरदास महाराजांचा हात धरला. बाबाजी पुढे जाऊ नका, खोल दरी आहे, पळाल तुम्ही, घात होईल, या मागे या. आणि त्या मुलानं त्या सुरदास महाराजाला, त्या वृद्ध महात्म्याला हाताला धरून असं मागे आणलं. सुरदास महाराजांना तो दिव्य स्पर्श जाणवला, ती दिव्य वाणी कानावर पडली. त्यांच्या लक्षात आलं या जंगलात बालक आलंय कुठून, इथे माणसं आपल्याला भेटली नाही, कुठला पशु पक्षाचा आवाज कानावर पडला नाही, आणि एवढ्या निबिड अरण्यामध्ये हे एक बालक कुठून. परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात कधीतरी आपली साथ देत असतो, पण आपल्याला त्यावेळी तो कळला पाहिजे आणि त्यासाठी त्या सद्भावना आपल्या मनात पाहिजे. कोणत्या ना कोणत्या रूपात, कधी परिचिताच्या रूपानं तर कधी अपरिचिताच्या रूपानं, पण परमात्मा साथ देतो. आणि म्हणून सुरदास महाराजांनी त्या बालकाला धरण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे आपण जर अंध व्यक्तींच्या संपर्कात कधी आलेला असाल, त्यांच्या सोबत राहिलेला असाल तर आपल्याला माहिती असेल, अंध माणसं हे आपला हात दुसऱ्याच्या हातात देत नाही. ज्याच्या सोबत चालायचं त्याचं मनगट धरून मग ते चालतं. बोट सुद्धा धरत नाही, मनगट धरतात. कारण त्यांना माहिती आहे की हे डोळ्याने पाहणारी माणसं भल्या भल्यांना यांनी फसवलंय. हे आपल्याला कधी फसवतील याचा नेम नाही, हे काय होईल त्याचा नेम नाही. आणि म्हणून यांचं मनगट गच्च धरलेलं आपल्याला एक तर दिसत नाही, घट्ट धरून त्या बालकाला धरण्याचा प्रयत्न केल्याबरोबर बालक मोठं चतुर होतं, मोठं चपळ होतं. त्यानं पटकन आपला हात चतुराईनं सुरदासांच्या हातातून सोडून घेतला आणि जोरानं पळत असं दूरवर जाऊन ते बालक उभं राहिलं. पायातल्या पैंजणांचा आवाज झाला भगवंताच्या, त्या गोड हसण्याचा आवाज कानी पडला आणि सुरदासांची आणखी समजूत झाली की होय, हा माझा कृष्ण कन्हैया आहे, हा माझा परमात्मा आहे. आणि मग सुरदास त्या ठिकाणी आपला भाव व्यक्त करताय. हात छोड़ कर जात है दुर्बल जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाय तो मर्द कहाँ वो तो. हात छोड़ कर जात है दुर्बल जानत मोय,
हे प्रभू माझा हात सोडून तू जातोय, मला दुबळा समजतोस, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग तुला मी बलवान समजेल, मग तुला मी पुरुषार्थी समजेल. याचा अर्थ काय तर ज्यांनी चित्तात देव धारण केला तो पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. आणि म्हणून जनाबाई ठामपणे म्हणाल्या, हृदय बंदी खाणा केला आत विठ्ठल तू साठविला हरी. जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार, झाला सफल व्यापार. चित्तातला देव जातच नाही. आणि म्हणून जे अखंड त्या देवाला, त्या दैवी विचारांना, त्या दैवी संस्कारांना धारण करून आहे, देव देण्यासाठीच आले, दैवी विचार देण्यासाठी आले. स्वतः कदाचित दुःखही आपल्या वाट्याला घेतील, परंतु जगाला मात्र सुख वाटण्यासाठीच आले. असे जे सत्पुरुष, असे जे महात्मे, त्यांची घडावी संगती. आशांचीच संगती मला हवी आहे असं तुकोबाराय आवर्जून म्हणतायत. आणि म्हणून संगती हा विषयच मुळात फार महत्वाचा आहे. या जगतामध्ये पतन उद्धार संघाचा महिमा. फार मोठमोठ्या लोकांचं पतन झालं संगतीमुळे, आणि फार लहान माणसं सुद्धा उत्कर्षाप्रत गेली संगतीमुळे. कारण चांगला संघ जर मिळाला तर सामान्य मनुष्य सुद्धा असामान्य होऊन जातो. मग गावबा सुद्धा रामायणाचा व्याख्याता होतो, गावबा होतो, कारण त्याला नाथरायांचा संघ घडलाय. आणि नाथरायांच्या संगतीमुळे महाराजांची त्याच्यावर अशी कृपा झाली की महाराजांनी आपल्या श्रोत्यांना, आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं, या गावबाला तुम्ही चिडवता, या गावबाला तुम्ही मठ्ठ म्हणता, होय आज गावबा प्रवचन सांगेल. आणि गावबाला प्रवचन सांगायला लावलं. इतकंच नाही, नाथ महाराजांनी जलसमाधी घेतल्यानंतर भावार्थ रामायण नावाचा त्यांचा अपूर्ण ग्रंथ त्या गावबानं पूर्ण केला. हा संगतीचाच महिमा आहे. म्हणजे संगतीनं कधी कधी सामान्य व्यक्तिमत्व सुद्धा असामान्य होतात, तर कधी कधी संगतीनं मोठी लोक सुद्धा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो मंगला. हिरा आहे ना, मग त्याला ढेकणापासून वाचवावं लागतं. अर्थात पूर्वीच्या काळी जे कोणी जड जवाहीर सांभाळणारे लोक असायचे त्यांच्याकडे बरीच ती कापडं, मग त्याच्यात ते मौल्यवान दागिने, हिरे, मग त्यालाही ठेवण्यासाठी एक छोटी पेटी, ती छोटी पेटी ठेवण्यासाठी मोठी पेटी. म्हणजे इतकं जपून, म्हणजे नुसतं चोरासाठी नव्हे, तर त्याला अशा या वेगवेगळ्या घटकांचाही काही दोष लाभण्याची शक्यता होती. आता लोक म्हणतील असं असतं का, हिरा एवढा टणक असतो, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो गणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुका. ज्याचा भंग होत नाही, ज्याच्यावर खणाचा घाव घालून देखील जो अभंग राहतो तो हिरा. पण असाही इतका टणक हिरा असेल, ढेकणाच्या रक्तानं तो दुभंगतो. आता बसलेल्या काही सुज्ञ श्रोत्यांना शंका येईल, ते म्हणतील हे कीर्तनकार काहीतरी सांगत असतात, उगीच आपलं वाचलं म्हणजे काही सांगत. अहो, ढेकणाचं रक्त काय किरकोळ आणि हिरा कसं काय फुटणार त्यानं. मी म्हणतो प्रयोगच करून पाहू, आपण प्रयोगच करून पाहू. आता तुम्ही हिरा घेऊन या, आम्ही ढेकण शोधू म्हणतो. प्रयोग करून पाहू, खरंच त्या ढेकणाच्या रक्तानं हिरा भंगतो की नाही. पण मला असं वाटतं हा त्या संगतीचा परिणाम. आणि म्हणून एकदा देवलोकातला राजहंस फिरत फिरत मृत्यू लोकांमध्ये आणि नदीकाठ होता, सुंदर वृक्षवेली होत्या,
खूपच छान निसर्ग संपन्न परिसर होता. त्या देवलोकातल्या राजहंसाला क्षणभर देवलोकापेक्षाही तो परिसर सुंदर वाटला आणि म्हणून त्यानं काही काळ तिथे थांबावं, जरा अवलोकन करावं, विश्रांती घ्यावी. म्हणून तो देवलोकातला राजहंस एका झाडाच्या फांदीवर येऊन बसला. योगायोगानं तिथे एक कावळा अगोदरच बसलेला होता. आता हा देवलोकातला राजहंस, त्याला काही कावळ्यांचा वगैरे काही परिचय नाही आणि म्हणून हा काय असतो, याचं काम काय असतं, याच्यापासून फायदा काय, याच्यापासून तोटा काय, त्याला काय आला देवलोकातून तो तिथे येऊन बसला. कावळा बसलेला होता. योगायोगानं त्या नगरीचा राजा मृगयेसाठी म्हणजे शिकार करण्यासाठी आलेला, दुपारचा दमला थकला भागला म्हणून तोही काही काळ त्या झाडाखाली विश्रांती करत होता. राजा या कावळ्यानं काय केलं,